हाय हॅलो नमस्कार. मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही जे काही माझ्या व्हिडिओजना प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आम्ही आता चाललो आहे कृषी प्रदर्शन बघायला. स्वराजला शाळेतून घेऊन आली आणि स्वराजला आज खास एका गोष्टीसाठी जायचं होतं, ते मी पुढे सांगते. बघू शकताय तुम्ही इथे कृषी प्रदर्शनच्या समोरच्या हायवेवर किती गर्दी झाली, कारण का एंट्रन्सलाच ना भरपूर सारी माणसं पण आणि गाड्यासुद्धा भरपूर आहेत रस्त्यावर त्याच्यामुळे. आणि ते आम्ही सगळं पार करून ना पोचलो कृषी प्रदर्शनच्या इथे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता गेल्या मी. एवढी फार अशी गर्दी नव्हती. पटापट पटापट गेलो आणि इथे बघू शकताय सगळ्या रानभाज्या फळं वगैरे ठेवलेली प्रदर्शनासाठी. आणि काही काही लोक तर ना ती फळं वगैरे खातसुद्धा होती. आणि ते बघू शकताय आधी जेव्हा तिसऱ्या दिवशी गेलो होतो तितकी सारी गर्दी नव्हती, कारण का 8 वाजता गेलो होतो उशिरा. आणि आत्ता लवकर आल्यामुळे ना जरा असं बरं वाटतंय. आणि इथे बघू शकताय संकासूर असतो ना त्याचं इथे नाच चालू आहे, दिसत असेलच तुम्हाला. आणि इकडे आपला मथुर, जे की ज्याला आम्ही बघायला आलो आहे. खास स्वराजला बघायचंच होतं मथुरला, आणि मी तुलासुद्धा बघायचं होतं कसं आहे मथुर ते. कारण आपण काही बैलगाडा शर्यतीला वगैरे जात नाही, जे काही यूट्यूबवर किंवा रील्समध्ये बघितलेलं असतं तेवढंच. पण प्रत्यक्षात बघण्याचा जो आनंद आहे ना तो खरंच मुलांना मिळाला आज. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच मथुरला बघते. आणि इथे सगळेजण फोटो वगैरे काढायला तिथे पुढे स्टेजवर जात होते. आणि आता तुम्ही जे काही संकासूर बघितलं ना ते कुणाकुणाला माहिती आहे. मी पहिल्यांदाच बघते सिरियसली, कारण कधी असा योग आलेलाच नाही बघायचा. त्याच्यानंतर आम्ही सगळं बघितलं. आणि जे काही पॉईंट राहिले होते मागच्या वेळेस ते आत्ता पूर्ण करायचं चाललं आहे. बांबूचे घर आहे हे. ते बघितलं सगळं पूर्ण टोटल. खूप सुंदर बनवलं आहे, खूप खरंच. आणि जे काही कृषी प्रदर्शनमध्ये जेवढं काही बनवलं आहे ना ते बनवण्यासाठी जे काही लोकांनी कष्ट घेतले ना, खरंच हँड्स ऑफ आहे त्यांना. खूप छान वाटत होतं. आणि इथे मी तू बघू शकता खिडकीतून बघते. आणि जुने बटन्स कुणाकुणाला आठवत आहेत नक्की सांगा. त्यानंतर आम्ही लोहाराचे घर बघायला गेलो. हे सगळं मी लहानपणी बघितलेलं आहे गावाकडे. मुलांनी अजिबात हे काय बघितलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांना दाखवण्यासाठी यावं लागतं. आणि हा जो काही भाता असतो ना तो वर खाली केल्यानंतर तिथे ना हवा लागते त्या कोळशांना आणि त्याच्यापासून अग्नी तयार होतो. तेच मी स्वराजला दाखवत होती. पण स्वराजला इथे बसायचा चान्स मिळाला तेव्हा तिथल्या मुलीने एका उठवलं, त्याच्यामुळे तो परत काय तिथे बसला नाही. त्यानंतर आम्ही बघायला गेलो कुंभाराचे घर. आणि हे जे काही चक्र आहे ना त्याच्यावरती कुंभार मडकी बनवतात. आणि इकडे बघू शकता खरी ओरिजिनल मडकी तिथं ते आजोबा विकत होते. आणि ती एक मुलगी होती त्यांच्यासोबत. कारण आता संक्रांत येते तर छोटी छोटी जी काही मडकी लोटकी असतात ना ते बायका विकत घेत होत्या. मला वाटलं ते असंच बसलेत, पण नाही, ते विकण्यासाठी बसले होते. त्यानंतर मग आम्ही बघायला गेलो गोठा, जे की आम्ही बघितलेलं आहे लहानपणापासून. आणि इथे बघू शकता बैलगाडी गोठ्याच्या बाहेर ठेवले. तर स्वराज इथं अतिशयोक्ती करतोय, उगाचच उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला ते काही उचलू शकला नाही. एक काका ओरडल्यानंतर मग तो शांत बसला. आणि मी तो आणि स्वराजना गोठा बघायला गेले. मी काय आतमध्ये गेली नाही, मी बाहेरूनच बघितलं. कारण का मला ते बैल बांधला होता तो भीती वाटत होती, शिंग खुपसत होता. त्यांना म्हटलं लांबूनच बघा आणि या. त्यानंतर इथे बघू शकताय मुक्त गोठा आहे, म्हणजे जे की गावामध्ये ना शेताच्या जागी जो बनवला जातो ना मोकळ्या रानामध्ये त्याला मुक्त गोठा म्हणतात. आणि गायी अशा सोडून दिलेल्या असतात. आणि मुक्त गोठ्याच्याच बाजूला ना जनावरांसाठी लागणारा जो काही चारा आहे त्याचं शेत दाखवलेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढे आलो चालत चालत. पुढे आल्यानंतर ना इथे मला दिसलं की छोट्या छोट्या बकेटमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. म्हणजे आपण कसं काय भाज्या उगवू शकतो हे इथे दाखवलेलं आहे. आणि ही जी काही पन्हाळी असते ना, जेव्हा पावसाळ्यामध्ये आपल्या घराला लावलेली असते त्याच्यामध्ये सुद्धा भाजीचं बी टाकून ना छान असं भाजी 3-4 दिवसात उगवून आलेली आहे. आणि ते थोडीफार त्या संदर्भात माहितीसुद्धा दिलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही सर्व काही बघत बघत पुढे आलो. आणि पुढे आल्यानंतर ना वेगवेगळ्या प्रकारची
फळझाडं इथे होती आणि स्वराज आतमध्ये एकटाच धावत जात होता. त्याला म्हटलं असं जाऊ नको आणि झाडांना हातसुद्धा लावू नको, कारण तिथे लिहिलं होतं की झाडांना हात लावू नये म्हणून. आणि पुढे आम्ही ते सगळं बघून झाल्यानंतर ना आलो मचानाकडे. मचान म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच असेल, जे लोक गावाकडे राहतात त्यांना माहिती आहे मचान म्हणजे काय. शेतीच्या राखणीसाठी जे काय बनवलं जातं उंचवट्यावर, तिथे त्याला मचान म्हणतात. मचानाचा उपयोग म्हटलं तर शेतीमध्ये ना रात्रीच्या वेळी पाणी वगैरे देण्यासाठी जावं लागतं ना, तेव्हा जर कंटाळा वगैरे आला किंवा राखण जर करायची असेल शेतीची तर त्यासाठी व्हायचा. कारण इतक्या उंचावर असण्याचा फायदा म्हणजे काय, आपलं प्राण्यांपासून संरक्षण हाच होतं, बाकी काही नाही. आणि इथे बघू शकताय घोडे भरपूर सारे 3-4 घोडे होते, जे की राजकुमाराचे घोडे असतात ना त्या प्रकारचे. बऱ्यापैकी सगळं बघून झाल्यानंतर ना इथे मुलांना आईस्क्रीम दिलं खायला आणि मी लस्सी घेतली होती पिण्यासाठी. तर त्यानंतर तुम्हाला दाखवते की सगळ्यात बुटकी म्हैस आहे ही, जी की आता थोड्या वेळाने जाणार होती, कारण आज 4था दिवस होता. प्रदर्शन हे 4च दिवस होतं, त्यामुळे आज शेवटचा दिवस 4था दिवस होता. तर इथे आम्ही खाऊगल्लीमध्ये गेलो होतो असंच फेरफटका मारायला. तिथे काही आम्ही खाल्लं नाही, तर आम्हाला सर्जा दिसला 8500. त्यामुळे त्याच्यासोबत पण थोडीशी व्हिडिओ घ्यावी आणि फोटो काढावे म्हणून तिथे थांबलो आणि मग आम्ही घरी यायला निघालो. आणि हे बघू शकताय जे काही महाद्वार आहे ते बाहेर पडण्यासाठी आहे. आपल्याला एवढं डेकोरेटिव्ह बनवले आणि तिकडे छोटंसं वेताचं झोपडी टाईपमध्ये बनवलं होतं, ते काय आम्ही बघायला गेलो नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर बघू शकताय आम्ही निघताना आतमध्ये येण्यासाठीची गर्दी एवढी सारी होती. मग आम्ही थोडं पुढे चालत आलो आणि इथे मस्त अशी रगडापुरी घेतली आणि ती खाल्ली. आणि ती खाऊन झाल्यानंतर घरी यायला निघालो, कारण जवळजवळ 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत 2 तास गेले आमचे तिथे प्रदर्शनामध्ये. फ्रीमध्ये असते ती. नाही तू खा. तो काका देतो का काकी देत नाही, आवर. तो काका देतो काकी देत नाही, चल आवर. तर आत्ताच कृषी प्रदर्शन बघून आलो सगळं. परत पुन्हा एकदा घरी आल्यानंतर ना मुलं आईसोबत परत म्हणजे आजीसोबत परत गेले. त्यांना आम्ही बोलवायला गेलो होतो तेव्हा त्या बाहेर गेल्या होत्या आणि आता ओंकारसोबत त्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत ही दोघं पण परत गेलेत. आता थोडंसं जेवणाचं काहीतरी बघते, कारण शेवपुरी नाही सॉरी रगडापुरी खाल्ली, तर आता थोडासा खिचडी भात वगैरे बनवते.